वसई विरार शहरात गेल्या वर्षभरापासून उघड्या वीज वाहिन्या, नादुरुस्त डीपी, डिस्ट्रीब्युशन बॉक्स, खराब अवस्थेतील ट्रान्सफॉर्मर, मोडकळीस आलेले विद्युत पोल आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा या गंभीर समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरणचे सीईओ श्री खंडागळे उपस्थित राहून त्यांनी प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला. तातडीच्या दुरुस्ती कामांना प्राधान्य देत नियोजित कालावधीत ती पूर्ण केली जातील असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील वस्तुस्थिती मांडत उघड्या तारा आणि जीर्ण ट्रान्सफॉर्मरमुळे वाढणाऱ्या अपघाताच्या धोक्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचेही नमूद करण्यात आले. यावेळी वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत महावितरणाला तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी आल्यास महानगरपालिका पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. आवश्यक परवानग्या, समन्वय आणि इतर मदतीद्वारे कामांना गती देण्यात येईल असे आश्वासन महापौर अजित पाटील यांनी दिले. नागरिकांना सुरक्षित, सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. एमएससीबीची मीटिंग घेतली होती. सगळे डीपी ट्रान्सफॉर्मर उघडे, 5 वर्षापासून हे उघडे. आज मीटिंग काय याच्यामध्ये आलं? आज महावितरणचे अधीक्षक खंदारे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आज महापालिकेमध्ये आम्ही बोलवली होती. त्यावेळी काही सन्माननीय सदस्य देखील उपस्थित होते. गेले 1 वर्ष थोडासा सावळा गोंधळ झालेला होता. अनेक ठिकाणी लाईन उघड्या होत्या, पोल जे तुटायला आलेले आहेत, विद्युत पुरवठा खंडित होत होता आणि त्यांच्या देखील अनेक समस्या होत्या. तर त्यावर सांगोपांग चर्चा झाली. सन्माननीय नगरसेवकांनी त्याबाबत आपली मतं मांडली आणि पुढील काय कार्यवाही होईल याबाबत पारेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उत्तरं दिली आणि पालिकेकडनं जी काही मदत त्यांना लागणार आहे त्याबाबत आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही त्यांना संपूर्ण मदत करायला तयार आहोत. नवीन स्विचिंग स्टेशन असतील, सबस्टेशन असतील, त्याच्याबद्दल काय आतापर्यंत झालेलं आहे काम त्याबाबत देखील चर्चा झाली. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर केलेले काही सबस्टेशन होती त्यांच्या कामाचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे.